हळद रुसली कुंकू हसले या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आतापर्यंत आपण इथे पाहिलं होतं की बाळजाबाई आता फायनल काय करायचं, कृष्णाला या घरातून बाहेर काढायचं, गावाने वालीत टाकायचं, या सर्व गोष्टी सांगणारच असतात। पण ऐनवेळी दुष्यंत आणि कृष्णा चांगली शक्कल लढवतात आणि चंद्रीच्या घरून जेव्हा चंद्री पळून जात असते तेव्हा तिच्याकडे जातात पोलीस बनून खोटे आणि तिला आम्ही तुला चोरी करताना बघितलं होतं त्यामुळे आता खोटं बोलण्यात अर्थ नाही असं सांगतात। त्यावेळी चंद्री स्वतःचा सगळा गुन्हा कबूल करते आणि मग मात्र आता बाळजाबाईंचा कृष्णाला घराबाहेर काढण्याचा जो काही सुपर प्लॅन असतो तो सगळा अगदी मातीमोल झालेला असतो। आता कृष्णाला घरात घेण्यावाचून बाळजाबाईंकडे काहीच पर्याय नसतो। मग काय, बाळजाबाई अगदी गावाच्या समोर मानाने सांगतात, मला माझ्या सुनेवर पूर्ण खात्री होती, माझी सून असं काही करूच शकत नाही हे मला माहीत होतं, पण तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या खातीर मी माझ्या सुनेलासुद्धा न्याय दाखवला। त्याबरोबर आता लगेचच इकडे सावित्री हे सगळं बघते आणि सावित्रीला खूपच जास्त राग आलेला असतो, तिला इरिटेट झालेलं असतं या सर्व गोष्टींमुळे। ती आता तिकडनं घरी जायला निघते। तर आता इथे कृष्णा ही बाळजाबाईंच्या सांगण्याप्रमाणे घरामध्ये पुन्हा एकदा गृहप्रवेश करते आणि आता यावेळेससुद्धा गावातली सगळी लोकं तिथे असतात। कृष्णा सांगत असते, मी स्वतःला निर्दोष सिद्ध केलं, आता मात्र या घरातनं आणि या घरातल्या माणसांच्या मनातनं मला कोणी एक बाहेर काढू शकत नाही। बाळजाबाई जर थोडा विश्वास ठेवला असतात तर एवढं सगळं घडलं नसतं। पण बाळजा आता गप्प बसते, ती कृष्णाला काहीच उत्तर देत नाही। तर इकडे सावित्री घरी येते। आता कधीपासून तिची वाट बघायला बसलेली असते ती पूजा विचारते, आई काय झालं तिकडे, काढलं त्या कृष्णाला घराबाहेर? अगं पण मग रडत रडत तुझ्या मागोमाग घरी कशी आली नाही? त्याबरोबर सावित्री म्हणत असते, कुठलं काय आणि कुठलं काय, ऐनवेळी दुष्यंत सरकारांनी तिला मदत केली। त्याबरोबर आता पूजा म्हणते, डी ने काय? त्याबरोबर ती म्हणते डी। त्याबरोबर ती सांगते, अगं म्हणजे दुष्यंत, डी फॉर दुष्यंत ना, म्हणून शॉर्टकट म्हटलं, तू सांग ना काय मदत केली, काय झालं? त्याबरोबर सावित्री सांगायला लागते, अगं काय सांगू तुला, ऐनवेळी काहीतरी पोलिसांचा का कसलं तरी वेश करून त्या चंद्रीकडे गेले आणि मग त्या चंद्रीनं खरं सांगितलं की मॅ केली म्हणून चोरी, आणि काय शेवटी मग फसलं सगळं। त्याबरोबर आता हे ऐकल्यावर पूजालासुद्धा खूपच जास्त राग येतो, तिला वाटत असतं की दुष्यंतला नसत्या करामती करायला कोण सांगतं। तर इकडे आता कृष्णाचा गृहप्रवेश वगैरे होऊन गेल्याच्या नंतर आढळराव बाळजाबाईंना म्हणत असतात, म्हणलं होतं नवं, या घरची लक्ष्मी घरातच राहणार, घराबाहेर नाही जाणार, कृष्णाचं नशीब आपल्या घराबरोबर दुष्यंतबरोबर जोडलं गेलेलं आहे, पण नाही, तुम्हाला आमचं कधी पटलंच नाही। पटलं असतं तर एवढ्या वर्षांचा हा जो काही संसार आहे तो नीट झाला असता। चला असो, आता आपला तर नाही झाला, आता पोरां बाळांचा सुखाने व्हावा एवढीच काय ती अपेक्षा। बाळजाबाई म्हणत असतात, अहो आढळराव, तुम्हाला काय वाटतं, या कृष्णीला मी आज घरात घेतली म्हणून हिला सून म्हणून स्वीकारली? अहो नाही हो, राजकारण आहे हे, आणि तुम्हाला तर माहिती आहे पहिल्यापासून राजकारणी आम्ही, हाडाच्या राजकारणी, कधीतरी गोड बोलून खोड मोडावी लागते। त्याबरोबर आढळराव म्हणतात, किती नीच वृत्ती हो तुमची। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, राजकारणात वृत्ती अशीच असावी लागते, नाहीतर राजकारण खेळता येत नाही। तुम्हाला आम्ही सांगायची नव्यानं गरज नाही असं वाटलं होतं, पण आता काय करणार, सांगावं लागते। बघा की, म्या कृष्णीला घरात घेतलं पर एका दगडात दोन पक्षी मारले गेलेच ना। एका बाजूला तिला एवढा त्रास झाला, दुसऱ्या बाजूला गावातल्या लोकांचा विश्वास संपादन केला। त्याबरोबर आता आढळराव म्हणतात, ह्या सगळ्यात एक गोष्टीचा विसर पडत असतोय तुम्हाला, तर तिची आठवण करून देतो। ह्या समध्यात तुमच्या लेकाला सुधिक त्रास झालाय, विसरलात काय त्या दिवशी दुष्यंतवर झालेला हल्ला? त्याबरोबर बाळजाबाई म्हणत असतात, नाही हो, ते कसं विसरणार मी, माझ्या स्वतःच्या लेकावर कुणीतरी हल्ला केला आणि मी विसरीन होय? ते सगळं कुणी केलं, कशापायी केलं, का केलं हे समजा तर मी शोधून काढणारच की, आणि ज्यानं कुणं केलं आहे त्याला अद्दल बी घडवणार। पर हे समजा प्रकरण जरा थंड होऊ द्या, त्यानंतर काय करतो म्या ते बघाच। आणि राहिला प्रश्न कृष्णीला घरात घेण्याचा, तर आज घेतल्या उद्या कशावरनं घरातच ठेवणार आहोत, ते कुठं अजून तुम्ही बघितलं आहे। त्यामुळं उगाचच्या उगाच जादा खुश होऊ नका। नाही, शेवटी म्हणतात नवं, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, म्हणून सांगून ठेवतो, प्रत्येक वेळीस असाच आनंद होतो तुम्हासनी आणि नंतर न फसता असं आढळराव सांगतात। त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, बघू कोण फसतं ते। त्याबरोबर आढळराव म्हणत असतात, आमची सून घरात आली या गोष्टीचा आनंद आम्हाला साजरा करायचा, तुमच्या तोंडी कोण लागणार आजच्या दिवसाला, आजच्या शुभ दिवसाला? त्याबरोबर बाळजाबाई म्हणतात, मग नगाच लागू की, तसं बी आजचा दिवस काय आमच्यासाठी शुभ नाही,
मग काय होतं आहे ना व उगाचच्या उगाच आमच्यामुळं तुमचा दिसबी खराब व्हायला आहे आणि तुमच्यामुळं आमचा तर रोजच होतो आहे काय जात आहे ना. त्याबरोबर आता बाळजाबाई तिकडनं आतमध्ये येतात. आता अढळरावांसमोर तर त्यांनी एवढा ॲटिट्यूड दाखवलेला असतो, पण कृष्णाला घरात घेतल्याबद्दल त्यांना खूपच जास्त राग येत असतो. मग काय बाळजाबाईंनी कृष्णाला लटकवण्यासाठी लगेच नवीन डाव रचलेला असतो आणि तो म्हणजे हुरडा पार्टी. आता बाळजाबाई ह्या लगेचच कृष्णा, दुष्यंत, जयकांत ह्या तिघांनाही म्हणत असतात की आपल्या वावरात स्वतःचा एवढा हुरडा आहे आणि त्यात आपली नवीन सून एवढ्या मोठ्या संकटात अडकली होती आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करून ती आली आहे, तर आपण छान हुरडा पार्टी करूया, ते सुद्धा आपल्याच वावरात. आता जयकांतला ही आयडिया काही कळत नाही बाळजाबाईंची. मग बाळजाबाई जयकांतला सांगतात आपल्या वावरात मागच्या बाजूला ईर पण आहे, लक्षात आहे ना व. त्याबरोबर मग जयकांतच्या लक्षात सर्व डाव आलेला असतो. जयकांत ताबडतोब आपल्या माणसांना कामाला लावतो आणि सांगत असतो रात्री आम्ही जेव्हा येऊ तेव्हा तिथे व्यवस्थित सगळी सोय असली पाहिजे. कृष्णाच्या पायात दोरी वगैरे अटकवली की कृष्णा पाण्यात पडेल याची. त्याबरोबर आता त्याचे मित्र सांगतात की तुम्ही काही काळजी करू नका जयकांत शेठ, अहो दोरबीर लटकवण्याची काही गरजच नाही आहे, आम्ही आहोत की, आमच्यापैकी कोणतरी एक बसेल की इथं दडी मारून. एकदा का ती कृष्णा इथं आली की पाण्यात ढकलून देऊ तिला. त्याबरोबर आता जयकांत म्हणत असतो हे बघा तिला ढकला बुकला नाहीतर काय पण करा, पण जे काय होईल ते सुमडीत झालं पाहिजे, कुणाला कळता कामा नये. आणि तो दुष्यंत किती हुशार आहे ते तर तुम्हासनी ठाव आहेच, त्यामुळं त्याला बी कळणार नाही याची काळजी घ्याल काय. त्याबरोबर आता जयकांतचे मित्र जयकांतला सांगतात की तुम्ही काही काळजी करू नका, जे काही करायचं आहे ते मी करून घेईन. तर आता दुष्यंतला हुरडा वगैरे कधी खाल्लेला नसल्यामुळे आवडत नसतो. दुष्यंत म्हणत असतो की हे बघा मला या हुरडा पार्टी सहभागी होण्याला काहीच इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला जे करायचं आहे जो गोंधळ घालायचा आहे तो तुम्ही घाला, तुम्ही जा, मी घरीच राहणार आहे, मी तुमच्याबरोबर कुठेच नाही येणार आहे, त्यामुळे प्लीज मला जबरदस्ती करू नका. आता दुष्यंतला बाळजाबाई म्हणत असतात अरे दुष्यंत असं काय करायला आहेस. तर दुष्यंत सांगतो हे बघ आई प्लीज, तुला तर माझी सवय पहिल्यापासून माहीत आहे, या सर्व गोष्टी मला नाही आवडत, प्लीज नको फोर्स करू प्लीज. त्याबरोबर आता भक्तीसुद्धा म्हणायला लागते दुष्यंतला अहो दुष्यंत दाजी भारी असते हुरडा पार्टी, कधी खाल्लेलं नाही कधी केलेलं नाही तर करून बघा की, काहीतरी नवीन काहीतरी वेगळं. दुष्यंत म्हणतो नको म्हटलं ना मी एकदा, प्लीज फोर्स कुणीच करू नका, कारण की ज्या गोष्टी मला नाही आवडत त्या मी कधीच नाही करत आणि मला करायच्याही नसतात. फोर्सफुली केलेल्या गोष्टी कधीच बरोबर होत नाही. मग आता कृष्णा ही दुष्यंतकडे येते आणि दुष्यंतला म्हणत असते अहो दुष्यंत सरकार किती भाव खायलाय, म्हणायलात ना एवढे समजे चला 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 तर चला की, आणि नसेल खायचा हुरडा तर नका खाऊ, पण एक जागी गपचूप शांत तर बसाल. एवढं मोठं वावर आहे आपलं, कधी स्वतःचंच वावर बघितलंय काय, जरा वावर बघा, जरा चाला फिरा, मालकी हक्क आहे ना व तुमचं त्या वावरावर, जरा मालक बी बघू द्या की त्या वावराला कसा दिसतो बाबा आपला मालक, प्रश्न पडेल की त्या वावराला नाही तर पुढं जाऊन. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो जमिनीला प्रश्न पडणार आहे. कृष्णा म्हणते हा मग जमीन म्हणजे तुम्हाला वाटते काय, जमीन म्हणजे जिवंत असते. त्याबरोबर आता कृष्णा मुद्दामून दुष्यंतला असेच थोडेसे डोस देते, ज्यामुळे दुष्यंत हा कंटाळतो आणि म्हणतो ठीक आहे मी यायला तयार आहे, आपण जाऊया. त्यानंतर मग रात्रीच्या वेळी आता दुष्यंत, कृष्णा, बाळजाबाई, अढळराव, त्याचबरोबर गणपतची बायको हे सगळेच जण आता गेलेले असतात. जयकांत हा आता त्यांच्याबरोबर गेलेला असतो आणि तो गाडी चालवत असतो. रस्त्यात आता त्याला बंट्यासुद्धा भेटतो. बंट्यालासुद्धा आता बाळजाबाई म्हणतात अरे बंट्या तू पण चल. आता बाळजाबाई खरं तर मुद्दामून गर्दी वाढवत असतात, जेणेकरून काय व्हावं की गर्दी जर जास्त असेल तर कृष्णा पाण्यात पडल्याचं कोणाला कळणार नाही. आता बंट्या पण त्यांच्याबरोबर हुरडा पार्टीसाठी गेलेला असतो. तर इकडे आता गेल्याबरोबर लगेचच स्वाती म्हणते की मी मस्त कणसं तोडून घेतो शेतातली आणि शिजायला घालतो. मग लगेचच आता स्वाती ही ज्वारीच्या कणसांमध्ये जाते आणि त्याच्यातनं 5-6 कणीस मस्त मोठी मोठी घेऊन येते आणि म्हणत असते की आता मस्तपैकी शिजवतो बघा हे वाफेवर, आणि मग आता ती शिजवायला कंस ठेवते. तर इकडे अढळराव यांनी मात्र सगळीकडे अगदी बारीक आणि चोख लक्ष ठेवलेलं असतं. मनातल्या मनात ते म्हणत असतात की सौभाग्यवती तुम्ही काहीही करण्याचा प्रयत्न करा, अगदी काहीही, पण यावेळेससुद्धा तुम्हाला जे करायचं आहे, जे साध्य करायचं आहे ते साध्य होणार नाही, कारण यावेळेससुद्धा माझा मुलगा आणि माझी सून तुमच्या प्रत्येक कटातनं
पुरून उरून निघणारच हे मला माहिती आहे. त्याबरोबर आता बाळजाबाई ह्या आढळरावांकडे बघत असतात. तर हा विचार मनात आल्यावर आढळरावांच्या चेहऱ्यावरती एक छान स्माईल असतं. तर बाळजाबाईंना बघून आता आढळरावांच्या चेहऱ्यावरचं स्माईल आणखीनच वाढलं जातं आणि ते आणखीन आनंदाने जोरात हसतात. तर आता इथे हुरडा शिजायला भक्तीने घातल्याच्या नंतर भक्ती म्हणत असते, हुरडा शिजूस पाव तर आपण अशीच समजीजणं बसूया. मग एकदा का हुरडा झाला शिजून की मग खायला घेऊ काय. आणि मग सगळीजणं आता बसलेली असतात. तर एक एक जुन्या आठवणी गमती जमती निघत असतात. आता भक्ती कृष्णा जेव्हा लहान होती तेव्हापासून ती अशीच कष्टकरी आहे, मेहनती आहे. तिला कष्टाची हौस आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मातीत राबणं, मातीत खेळणं, मातीत राहणं हेच तिला सगळ्यात जास्त आवडतं. माती म्हणजे तिचा जीव का प्राण. त्याबरोबर आता बाळजाबाई म्हणतात, अरे काय रे हे पोरानं, म्हणजे हुरडा भिजायला घातल्याच्या नंतर आपल्याला पाणी सुरलं नाही की नाही, म्हणजे प्यायला पाणी लागल. आता पाणी इकत नाही आणलं कारण इथं आपली स्वतःची विहीर आहे. त्याबरोबर आता लगेचच भक्ती म्हणते, म्या जाऊन घेऊन येतो की मग पाणी बाळजाबाई, त्यात काय एवढं. तर लगेच कृष्णा म्हणते, नाही बघते राहू दे. अगं तू थांब, तू तो हुरडा शिजाय घातलायस नवं, तू बघ त्याचं काय करायचं ते, तोवर म्या भरतो पाणी, काय हरकत नाही. आणि मग आता कृष्णा ही रात्रीची विहिरीजवळ आलेली असते पाणी लांबण्याने काढण्यासाठी. ती लांबणं आतमध्ये टाकते आणि अचानक मागून येऊन कोणीतरी तिला जोरात धक्का देतं आणि कृष्णा पाण्यात पडते. आता कृष्णा जशी पाण्यात पडते तसा धापकन पाण्याचा आवाज होतो. पाण्याचा आवाज झाल्याबरोबर सगळ्यांनाच प्रश्न पडतो की एवढा म्हणजे पाण्याचा आवाज झाला तरी कसा, काय झालं. मग आता सगळी लोक पाण्याचा आवाज कसा झाला हे पाहण्यासाठी उठतात. आसपास बघतात पण आसपास काहीच दिसत नसतं. तर दुष्यंत आता म्हणत असतो की आपण विहिरीकडे जाऊन बघायला हवं, कदाचित विहिरीत काहीतरी पडलं असेल. आता दुष्यंत हा विहिरीजवळ असते, तिला त्याच्यातून बाहेर पडायचं आणि बाहेर पडण्यासाठी कृष्णा रास्त ते प्रयत्न करत असते पण अंधार असल्यामुळे तिला जमत नसतं. तर आता दुष्यंत आणि घरातले बाकी सगळे तिथे आलेले असतात. आता बाळजाबाई मुद्दामूनच वरून गोंधळ करायला लागतात, माझी सून पडली, माझी सून बुडली, माझी सून मेली, माझी सून पडली, माझी सून मेली, माझी सून मेली, कुणीतरी वाचवा, कुणीतरी वाचवा, उडी मारा, उडी मारा. त्याबरोबर आता दुष्यंत हाच कृष्णाला काढण्यासाठी पाण्यात येतो आणि ताबडतोब उडी मारतो. तर आता कृष्णा ही पाण्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना दुष्यंत पाण्यात आलेला असतो आणि दुष्यंत आता पाण्यात बुडत असतो कारण दुष्यंतला पोहता येत नसतं. त्याबरोबर कृष्णा दुष्यंतचा पाण्यामध्ये हात पकडते आणि त्याला म्हणत असते, काय करताय तुम्ही. त्याबरोबर दुष्यंत म्हणत असतो, अगं तुला वाचवायला आलो आहे ना. कृष्णा म्हणते, वाचवाय. त्यावर दुष्यंत सांगतो, हो मग. कृष्णा आधी तर दुष्यंतला काहीच बोलत नाही. दोघंजण मिळून कसे बसे त्या विहिरीच्या बाहेर पडतात. आता विहिरीच्या बाहेर पडल्यानंतर कसली हुरडा पार्टी आणि कसलं काय, सगळा प्लॅन हा अगदी चौपट झालेला असतो. सगळेजण आता घरी जायला निघतात. तर रस्त्यात दुष्यंतला आणि कृष्णाला दोघांनासुद्धा खूपच जास्त थंडी वाजत असते. त्यांना असं होत असतं कधी एकदाचे घरी पोहोचतो आणि कधी एकदाचा आवरतो. दोघंही घरी पोहोचतात. आता आवरावर वगैरे सगळं झाल्यानंतर दुष्यंतला खूपच जास्त सर्दी झालेली असते. त्याला शिंकांवर शिंका येत असतात. त्याबरोबर आता लगेचच इकडे दुष्यंत हा म्हणत असतो, जर तुला पोहता येत होतं तर तू ही गोष्ट मला आधी का नाही सांगितलीस. जर मला आधीपासून माहीत असतं की तुला पोहता येतं तर मी एवढा मूर्खपणा केलाच नसता ना. मला काही गरजच नव्हती ना पाण्यात उडी मारण्याची. मला वाटलं तुला पोहता येत नाही, बुडतीयस की काय, म्हणून मी पाण्यामध्ये उडी मारली तुला वाचवण्यासाठी. त्याबरोबर कृष्णा आता म्हणतो, दुष्यंत सरकार असं येड्यावानी काय बडबडायला आहे. दुष्यंत म्हणतो, मी वेड्यावानी बडबडतोय. काय बडबडतोय मी. कृष्णा म्हणते, अहो तुम्हासनी ठावं नाही वय, म्या गावाला राहिलो आहे लहानपणापासून ते. त्यावर दुष्यंत म्हणतो, त्याचा काय संबंध. कृष्णा म्हणते, अहो त्याचाच तर संबंध आहे. जर म्या लहानपणापासून गावाला राहिलो आहे, गावाला मोठी झालो आहे, तर मला पाण्यात पोहता येत नसणार का. दुष्यंत म्हणतो, नाही मूर्ख आहे ना मी विचारायला हवं होतं तुला वरूनच, ए बाई तुला पाण्यात पोहता येतं का, उगाच उडी मारली तुझ्यासाठी. मूर्ख आहे मी खरंच, शी बावळटपणा केला तुला वाचून. त्यापेक्षा ना तुला बुडू द्यायला हवी होती. तू बुडली असतीस ना तर कसं जीवाला, घराला, मनाला सगळीकडे अगदी शांत 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 वाटत गेलं असतं. त्याबरोबर कृष्णा म्हणते, नसतं वाटलं शांत. त्यावर दुष्यंत म्हणतो, का. त्यावर कृष्णा सांगते, कारण मी बुडलोच नसतो ना, म्या वर आलो असतो पाण्यातनं, मला पाण्यातनं वर येता आलंच असतं. त्याबरोबर आता कृष्णा ही म्हणत असते, आणि माझ्याशी बार घेणं आता बंद करा. हे घ्या, त्यापेक्षा चांगलं गरम गरम हळद घातलेलं दूध आणले, एवढं पिऊन घ्या, बरं वाटेल. आणि त्यानंतर जरा वेळ वाफ घ्या. वाफ घेतली की सर्दी आपोआप जाईल, घेऊन टाका. त्याबरोबर आता दुष्यंत म्हणतो, काय, हे बघ मी असलं काही करणार नाही आहे. दूध पितोय ना, एवढेच खूप उपकार झाले तुझ्यावर. उगाच वाफ वगैरे मला नाही जमणार. मी गोळ्या घेईन 2-3 दिवस,
सर्दी वगैरे थांबण्याच्या, मला आपोआप बरं वाटून जाईल. उगाच तू काहीतरी डॉक्टरी करायला जाऊ नको, करशील एक होईल पुन्हा काहीतरी वेगळं आणि निस्तरायला लागेल मला, कळलं ना. त्यावर कृष्णा म्हणत असते ओ हे बघा. त्यावर दुष्यंत म्हणतो ए गप ग, तुझ्याशी भांडत बसण्यात मला काही एक इंटरेस्ट नाही आहे. आधीच एकतर तुझ्यासाठी हे जे काही करायला गेलो त्यामुळे अडकलो आहे मी, त्याच्यात अजून कुठे काहीतरी करायला जाऊ. तुझं ऐकणं म्हणजे ना एक नंबरचा मूर्खपणा करणं लायक आहे. कृष्णा म्हणते ठीक आहे, वापरा स्वतःचं डोकं, वापरा, काय करतायचं ना ते करा, मला तरी बघू तुमची सर्दी कशी काय जाते ते. त्यावर दुष्यंत म्हणत असतो जाणार, सर्दी येते शेवटी, जाईलच ना. त्यावर कृष्णा म्हणत असते आओ मग ती जाईल तेव्हा तिची वाट बघत बसण्यापेक्षा म्या जर सोपा मार्ग सांगायला लागलो आहे तर तो करायला काय हरकत आहे. सांगायलो ना सर्दी जाण्यासाठी, हळदीचं दूध प्या, वाफ घ्या, बरं वाटेल. पण नाही. त्याबरोबर दुष्यंत म्हणतो तुझं ना मला काहीच ऐकायचं नाही आहे, जे घडलं आहे त्याला जबाबदार आहेस तू. त्याबरोबर कृष्णा म्हणत असते हे बघा दुष्यंत सरकार, उगाचच्या उगाच सारखं म्या 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 करू नका. म्या सांगितलंच नव्हतं तुम्हाला तुम्ही उडी मारा म्हणून, पण मला नाही एक कळना झालं आहे. दुष्यंत म्हणतो काय. त्यावर कृष्णा म्हणते ते म्हणजे हे की म्या पाणी आणायला जेव्हा गेलो तेव्हा तिथं काय बी नव्हतं, हां, आणि कुणी बी नव्हतं. मग अचानक येऊन मला मागणं हातानं धक्का दिला कुणी. त्याबरोबर आता कृष्णाने हा प्रश्न विचारल्यावर दुष्यंत म्हणतो पाण्यात धक्का दिला. त्यावर कृष्णा सांगते अवय मला एकदम व्यवस्थित आठवायलं आहे, म्हणजे म्या जेव्हा पाणी आणायला गेलो नवं तेव्हा तिथं कोण बी नव्हतं. म्या पाणी काढलं बी आणि म्हणजे ओतलं एक कळशी, परत दुसरी टाकायला मी टाकलं लांबनं आणि अचानक येऊन मागणं कुणीतरी मला ढकललं आणि मी आबरगोशी उभी असल्यामुळं माझा तोल गेला आणि म्या पाण्यात पडलो. त्याबरोबर दुष्यंतच्या आता लक्षात आलेलं असतं की हे सगळं कुणीतरी केलं आहे ठरवून. तर आता तो कृष्णाला काहीच बोलत नाही, तू शांत राहा, फक्त रडू बिडू नकोस असं समजावून सांगतो. आणि त्यानंतर आता दुष्यंत हा विचार करायला लागतो. तर कृष्णा म्हणते कसला एवढा विचार करायला तुम्ही. दुष्यंत म्हणतो नाही गं काही नाही. तर कृष्णा ही त्याला सांगत असते आणि पुढच्या वेळीपासून असं करत जाऊ नका. जर एखादी गोष्ट आपल्याला झेपत नसेल का नाही तर ती करू नये. करायला गेलं एक आणि होतं काहीतरी भलतं. बघताय ना आता किती सर्दी व्हायला लागली होती तुम्हाला, उगाचच्या उगाच ह्यो एवढा ताप डोक्याला वाढवून घेतलायसा. जाऊ दे आता, काळजी घ्या आणि काय ती कसली गोळी काय हाय म्हणायला नवं ती खाऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. आता दुष्यंतने कृष्णाचा जीव वाचवलेला असतो, अर्थात वाचवलेला जरी नसला तरी प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे कृष्णालासुद्धा दुष्यंतची काळजी वाटत असते. तर आता तिला वाटत असतं की एवढं यांनी माझ्यासाठी केलं आणि आता ह्याला जर त्रास होतोय तर मी मदत करणंसुद्धा माझं काम आहे आणि म्हणून खरं तर कृष्णा दुष्यंतला मदत करत असते. तर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो बाय द वे तू हुरडा झालीच की तुमची. जर मी सांगत होतो की नको जायला शेतात रात्रीचं तर नको, तेव्हा जर ऐकलं असतं तर एवढं सगळं घडलंच नसतं. कृष्णा म्हणते गप्पाव तुम्हासनी मजा मस्ती नावाचा काही प्रकारच माहीत नाही. तुम्ही कुठं सांगायला मला हुरडा पार्टीबद्दल, जर माहीत असतं ना तुम्हासनी बी तर असं बोलला नसतासा. ते दूध प्या गुपचूप. आता खरं तर कृष्णासुद्धा दुष्यंतची काळजी करत असते, दुष्यंतसुद्धा कृष्णाची काळजी करत असतो. त्या दोघांचं अगदी सगळं व्यवस्थित छान सुरळीत सुरू असतं. पण बाळजाबाई मात्र हे सगळं बघत असतात आणि बाळजाबाईंना खूपच जास्त राग येत चाललेला असतो. कारण दिवसांदिवस कृष्णा ही दुष्यंतबरोबर आणखीन जास्त राहायला लागलेली असते आणि हे बाळजाबाईंना खपत नसतं की आपल्या मॉडर्न मुलाची ही एवढी गावंढळ अशिक्षित अडाणी बायको असणार. त्याबरोबर आता दुष्यंत हा कृष्णाला म्हणतो काय आता अशीच उभी राहशील. कृष्णा म्हणते हां मग आता काय करू. त्याबरोबर दुष्यंत सांगतो जा आता कर तू तुझी कामं, मी दूध पितो, काय करायचं ते बघतो, जा. कृष्णा आता तिकडनं बाहेर पडते आणि मग दुष्यंतला ती सांगत असते मला गंडवू नका, टाकू बिकू नका, नाही तो करायला झाले एक आणि होईल परत दुसरं. दुष्यंत म्हणतो तू जाग. त्याबरोबर कृष्णा तिकडनं निघून जाते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत धन्यवाद.